परभणी जिल्ह्यातील चुकारपिंपरी गावच्या डॉक्टर रमेश डोंगरे यांनी जिल्ह्यात पहिल्यांदाच 4.5 एकरात चंदनाची लागवड केली। डोंगरे यांनी चंदनामध्ये मिलिया डुबिया आणि लिंबाची ही लागवड केली। सोनपेठ तालुक्यातील चुकारपिंपरी गावातील डॉक्टर रमेश डोंगरे हे नवी मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करतात। त्यांच्याकडे वडिलोपार्जित 25 एकर शेती आहे। मात्र पारंपरिक पद्धतीने शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नसल्यानं त्यांनी चंदन लागवडीचा निर्णय घेतलाय। सध्या मराठवाड्यात जंगलांचं प्रमाण कमी झालंय, त्यामुळे पाऊसही कमी पडतोय। पर्यावरण संवर्धनासाठी आपल्या शेतात लहानसं जंगल तयार करावं आणि त्यातून उत्पन्नही मिळावं या हेतूनं त्यांनी चंदनाची लागवड केली आहे। चंदन लागवड यासाठी करायची मला की गव्हर्नमेंटचं बी आता त्यांनी मला झाडं लावा, झाडं जगवा, त्यात आपण बी त्यात काहीतरी सहभाग घ्यायला पाहिजे। म्हणून मी म्हणलं चला फॉरेस्ट जे आहेत वनीकरण त्यासाठी आपण बी काहीतरी आपला हातभार लागला पाहिजे। त्या हेतूनं मी चंदन लागवडीचा लागवायचा प्रयत्न केले आणि लागवड पण केली मी आता। ठीक आहे, आता माझ्याकडे 994 झाडं आहेत। त्यात लिंबुनीचे तेवढेच आहेत, चंदनाचे आणि त्यात होस्ट म्हणून मिलिया डुबियाचे 994 झाडं आहेत। डॉक्टर रमेश डोंगरे यांनी चंदनाची रोपं बंगळुरूहून आणली आहेत। 4.5 एकरात 984 रोपांची लागवड करण्यात आली आहे। रोपांच्या लागवडीसाठी 2x2चे खड्डे तयार करण्यात आले। त्यानंतर या खड्ड्यात खत टाकण्यात आलं। त्यानंतर रोपांची लागवड 12x14 या अंतरावर करण्यात आली आहे। तसंच चंदनामध्ये लिंबू आणि मिलिया डुबियाही लावण्यात आलाय। 4.5 एकरमध्ये 12x14 लागवड केलेली आहे आणि त्याला पहिले 2x2चे खड्डे करून कंपोस्ट खत भरून सिमेंट सुपर फॉस्फेट हे टाकून खड्डे बुजून घेऊन 12x14 वरती लागवड केलेली आहे। डॉक्टर रमेश यांच्या शेतात 2 विहिरी आणि 1 बोरवेल आहे। उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्यानं त्यांनी चंदनाला पाणी आणि खत देण्यासाठी ठिबकचा वापर केलाय। तसंच यंदा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत त्यांच्या शेजारील नाल्याचं खोलीकरण रुंदीकरण करण्यात आलंय। जलसंधारणाच्या कामामुळे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। डॉक्टर रमेश डोंगरे यांना शेतीच्या कामात त्यांचे वडील आणि भावाची मोलाची साथ मिळते। पद्धतीने शेती करत होतो। मुलांना चंदनाचे लागवड करायचे विचार केला। ते म्हणलं कसे करायचे काय, पण ते खड्डे JCBने खड्डे खणले। लाईन 12x14 चंदन लागवड केली। तशी मशागत खड्डे भरणं हे करणं। मुलं इथं नसल्याच्यामुळे मीच शेती करतो। पाणी देणं, तणनाशक काढणं, फवारणी करणं, त्याची निगराणी करणं। हे दोघा भावांनी विचार करून चंदन लागवड केली। सध्या मी सोनपेठला MSCमध्ये ऑपरेटर असून तरी 8 दिवसाला एक चक्कर मारून शेतीची व्यवस्थित संगोपन करतो। सध्या शेतीकडे जास्तीत जास्त माझं लक्ष असते। खूप चांगले वाढलेले आहेत आणि सध्या आणखी लिंबोनी डुबी हे सगळे व्यवस्थित रोप आहेत। मराठवाड्यात सततच्या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झालाय। चंदनाला पाणी कमी लागतं। मराठवाड्यात चंदनासाठी शेतीपूरक वातावरण आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या शेतात किमान 10 चंदनाची झाडं लावावीत असा सल्ला डॉक्टर डोंगरे देतात। प्रत्येकाला कमीत कमी एक मुलगी असल्यामुळे लग्नाला पैसे नाहीत हे नाहीत, तर मी असंच ॲडवाईस करेन सगळ्यांना की जर एक मुलगी झाली तर आपण 10 चंदनाचे झाड लावायचे। असं जर प्रत्येकाने केलं तर शेतकऱ्याची आत्महत्या करणार नाही कोणी, त्याच्या मुलीचं लग्नाला त्रास होणार नाही। तोपर्यंत 15 वर्षात झाड त्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न करेल ही माझी शुअरिटी आहे। 100% गॅरंटीने सांगू शकतो मी या गोष्टीबद्दल। तर प्रत्येक जणांनी कमीत कमी 1 एकर तरी चंदन लावावे असं माझं प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान आहे। डॉक्टर डोंगरे यांनी चंदन उत्पादक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे। या कंपनी अंतर्गत यापुढील काळात चंदनापासून तेल निर्मिती करण्यात येणार आहे। डॉक्टर डोंगरे यांचा चंदन शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील शेतकरी येत आहेत। झाडापासून जर 14 किलो ते 15 किलो गाभा निघाल्यानंतर आज मार्केट रेट आहे 6,000 रुपये। तर आज माझ्याकडं 984 झाडं आहेत। त्यातून मला कमीत कमी 4 ते 5 कोटी रुपयाचं मिनिमम 15 वर्षानंतर उत्पन्न भेटणारच आहे। माझा मेजर खर्च आहे तो सिक्युरिटीला आहे। ते सिक्युरिटीला जो खर्च येणार ते माझ्या मिलिया डुबियाचे प्लांटेशन त्यातून माझे 30-40 लाख रुपये निघणार आहेत। त्यामुळे तो मला त्याचा खर्चाचं पुढचं काहीच हे नाही आहे, कारण ऑलरेडी माझा सोर्स आहे खर्च पुढे करण्याचा। आणि आता मी जवळपास एक मराठवाड्यामध्ये एक 10 ते 15 फार्मर्सनी हे प्लांटेशन केलेलं आहे। तर आम्ही एक फार्मर्स ॲग्रो कंपनी स्थापन केलेली आहे।
ठीक आहे. त्यामार्फत आम्ही विचार करतो की बाबा त्यातून ऑइल इंडस्ट्रीमध्ये आपण स्वतःची एक युनिट चालू करून त्यासाठी मी पुढेकार घेऊन ऑइल इंडस्ट्रीजसाठी युनिट चालू करायचं आहे. त्यानं पीक घेत होतो, पण सध्या कापूस, सोयाबीन ह्या वगैरे, मग त्यामधून थोडे एक एकरचा लिंबोणीसाठी फळबाग निवडलेली. पण आता आमच्या पुतण्याचं पाहून हे चंदनचा वगैरे पाहिल्यानंतर माझ्या बी डोक्यात असा विचार येईल आहे की आपण पण चंदनाची शेती करावी. आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करतो. आता आमच्या पुतण्यानं चंदनाचं झाड लावलेले आहेत, त्याने लिंबोणीमध्ये लावले. तर आता आम्ही तर 2 वर्ष झाले लिंबोणी लावलेली आहे. त्याच्यामध्ये माझा लावण्याचा विचार आहे त्याचे बघून बघायसाठी चालू होती. आमचे बऱ्याच दिवसाची इच्छा होती आमच्या मित्र कंपनीची लागवड करायची, माहिती मिळत नव्हती. आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही लवकरात लवकर प्रोजेक्ट करणार आहे 10-15 जण. चंदन रोपांना अन्य पिकांच्या तुलनेत केवळ 10 ते 15% पाणी द्यावं लागतं. त्यामुळे मराठवाड्यात चंदन लागवडीचं क्षेत्र वाढतंय. इतर देशातील चंदनाच्या तुलनेत भारतातील चंदनाच्या झाडांमध्ये सुगंध आणि तेलाचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भारतीय चंदनाला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. या संधीचा उपयोग मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी करून घेणं गरजेचं आहे. राजेश काटकर, साम टीव्ही, परभणी.